वसमत तालुक्यातल्या पिंपळगाव कुट्टे येथे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी 9 वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण देखील करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. पंचशिला व त्रिशरण पंचशिला देखील या ठिकाणी ग्रहण करण्यात आले. यानंतर संपूर्ण मान्यवरांच्या हस्ते बोधिवृक्षांची लागवड देखील करण्यात आली. या प्रसंगी सर्व मान्यवरांनी महापुरुषांच्या विचारधारेवर आपले मनोगत देखील या ठिकाणी व्यक्त केले आहे. या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबुरावजी गवळी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष माणिकराव खाडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका युवा उपाध्यक्ष रविभाऊ खाडे, तसेच या ठिकाणी गजानंद दादाराव कदम, सरपंच अकोली, दीपक ढगे, ग्रामपंचायत सदस्य हट्टा, चंद्रशेखर अवधूतराव कुट्टे, माजी पोलीस पाटील, तसेच या गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक देखील सायंकाळच्या सुमारामध्ये काढण्यात आली. या सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे कार्यकारिणीमध्ये शिवाजीराव वावळे, साहेब कांबळे, किशन वावळे, मारुती आझादे, भानुदास वावळे, भास्कर वावळे, लिंबाजी वावळे, रामराव वावळे, गंगाधर वावळे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी, बौद्ध उपासक उपासिका या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारे भीमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या सर्व उपासकांना उपासिकांना मी शुभेच्छा देतो. संपूर्ण जगभरात, भारतामध्ये आणि नंतर आता खेड्यापाड्याने जी काही जयंत्या चालू आहेत बाबासाहेबांच्या, त्यातला एक दिवस म्हणजे आमचा दरवर्षी ठरलेली तारीख 27 एप्रिल 2026 रोजी आपण या मौजे पिंपळगाव कुटे या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत. त्यामधलं पहिलं सेक्शन झालेलं आहे. आता दुपारी ठीक सायंकाळी 4 वाजता भव्य दिव्य मिरवणुकीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या हट्टा सर्कलचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बाबुरावजी गवळी साहेब यांची उपस्थिती लाभली होती. त्यानंतर हट्टा ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य आमचे दीपक भाऊ ढगे, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आदरणीय माणिक भाऊ खाडे व रविभाऊ खाडे आणि गावातील पोलीस पाटील आनंदरावजी कुट्टे, त्यानंतर माजी पोलीस पाटील चंद्रशेखर कुट्टे या सर्व मान्यवरांच्या आम्हाला या सकाळच्या ध्वजारोहणाच्या आणि सामूहिक बौद्ध वंदनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती. गाव प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षा एवढंच आहे साहेब, की प्रशासनानं फक्त निव्वळ आणि निव्वळ न्याय देण्याची भूमिका करावी. कुणाच्याही व्यक्तीकडे एखादा सध्या प्रशासक म्हणून म्हणा किंवा सरपंच पद म्हणून म्हणा, पदाच्या हिशोबानं त्यांच्या शब्दाला मान द्यायचा आणि आमच्याकडे सध्या कुठली सत्ता वगैरे नाही, त्या अनुषंगाने आम्हाला कुठेतरी डावलायचं, या हिशोबामध्ये प्रशासनानं काम करू नये. कारण आमची जी बाजू आहे ती देखील खऱ्याचीच बाजू आहे. आम्ही देखील असं वसमत तालुक्यामध्ये मला तरी वाटतं की सध्या कुठलं गाव नाही ज्या ठिकाणी संविधान सभागृह सध्या अवेलेबल नाही. त्यामधलं आमचं एक गाव आहे. गेली 15-16 वर्षापासून आम्ही समाजाच्या जागेकरता या ठिकाणी खूप संघर्ष करत आहोत, झटत आहोत. वेळोवेळी आम्हाला आश्वासनं दिल्या गेली, आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकल्या गेली, तुम्हाला आज देऊ, उद्या देऊ, पुढल्या इलेक्शनला देऊ, पण आतापर्यंत आम्हाला नमुना नंबर 8 पण भेटलेला नाही आणि जागा देखील भेटल्या नाही. त्यामुळे आम्ही सर्व भीमसैनिक एकजूट झालेलो आहोत. आम्हाला बऱ्याचशा ज्येष्ठ मान्यवरांचं मार्गदर्शन लाभत आहे. त्या मार्गदर्शनाच्या संदर्भात आम्ही प्रशासनाकडून न्याय आपल्याला कशा पद्धतीने मिळेल यासाठी प्रयत्न करत आहोत.